सातारा तालुक्यातील जे सह्याद्रीचा पट्टा आहे पश्चिमेकडे, या पट्ट्यामध्ये जिथे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर झालेला आहे, याच परिसरात जांभे नावाचं एक गाव आहे. या ठिकाणी जांभे गावात आपण सध्या उभा आहोत. माझ्या जोडीला इथले ग्रामस्थ शेतकरीसुद्धा आहेत. नेमकी या लोकांची काय समस्या आहे तेच आपण आज पाहणार आहोत. वस्तुस्थिती अशी आहे की चालकेवाडी जी सातारा तालुक्यात आहे, ठोसेघरचा जो सुप्रसिद्ध असा धबधबा आहे, तिथे जी चालकेवाडी आहे तिथून जो एक रोड मोठा काढला जातो आहे आणि तो जांभे आणि तिथून थोडे आवडे जे तारळी धरणाच्या परिसरात जे आवडे गाव आहे ते सुद्धा पाटण तालुक्यातलं आहे आणि या गावापर्यंत हा रस्ता जाणार आहे असं बोललं जातं आहे. आणि या रस्त्याचं काम अत्यंत वेगाने सुरू आहे. कोणतीही परमिशन नाही असं या लोकांचं म्हणणं आहे आणि तसं कागदपत्रही कुठे कोण प्रशासनामध्ये कोण द्यायला तयार नाही. आणि या लोकांची ही समस्या आहे की त्यांच्या खाजगी क्षेत्रातून हा दांडगाईनं रस्ता काढला जातो आहे. कुठलीही भरपाई नाही, कुठली परमिशन नाही आणि अशा स्थितीत हा रस्ता कुठल्या गावाच्या ग्रामस्थांच्या सोयीसाठी काढला जातो असं नव्हे, तर धनदांडगे जे व्यावसायिक आहे, उद्योगपती यांच्या खास निमतीसाठी हा रस्ता काढतोय, त्यांच्या उद्योगाला सोयीचा हो म्हणून काढला जातोय. परंतु या गोरगरीब लोकांचं अक्षरशः जमीन जाते, त्यामुळे त्यांनी जगायचं कसं हाही प्रश्न होतोय. या ठिकाणी रस्ते पूर्वी अजिबात नव्हते आणि पावसाचे दिवस असले की या लोकांना एखादा रुग्ण घरात झाला, पेशंट झाला तर त्याला डालग्यातून किंवा त्या डोलीतून सातारा या ठिकाणी न्यावं लागत होतं. अशा वेळी कुठलाही राजकीय नेता असू देत किंवा कोणाचंही लक्ष या लोकांच्याकडे गेलं नाही किंवा त्यांच्या हाल अपेष्टाकडे गेलं नाही. पण आता या धनदांडग्या उद्योगपतींसाठी हे एवढे मोठे रस्ते, ठीक आहे रस्ते तुम्ही काढताय, परंतु त्या ज्यांच्या जमिनीतून हा रस्ता काढताय त्यांना तरी किमान मोबदला द्या. धनदांडग्यांच्या सोयीसाठी काढताय, मग ह्यांना मोबदला देण्याला काय हरकत आहे तुमची? त्यांची परमिशन न घेता तुम्ही हा रस्ता नेताय. या लोकांचं हेच म्हणणं आहे तुम्ही रस्ता अवश्य काढा, पण आम्हाला भरपाई द्या, नुकसान भरपाई द्या आमच्या जमिनीच्या बदल्यात. आपण बोलू यांच्याशी. बाबा नाव सांगा, तुमचं गाव सांगा. माझं नाव जगन्नाथ लक्ष्मण सपकाळ. इकडे बा. आणि गाव जांभे. बर, काय समस्या आहे ह्या रस्त्याच्या बद्दल, काय तुमचं म्हणणं आहे? रस्त्याबद्दल मग ज्यांना वाचतोय आम्ही की आमची दादच कोण लावत नाही, तर आम्ही सांगायचं कोणाला? सगळीकडे प्रांतापर्यंत पोहोचलो तरी पण कोणी आमची दखल घेतलेली नाही आणि आम्हाला कोणी विचारलं नाही. तुमची जमीन किती जाती साधारणतः रस्त्यामध्ये? या जमीन माझी, मी मेन खातेदार, माझ्या चौघा भावात मिळून त्यांना 2 एकरची लेवल होईल. अच्छा, 2 एकर जमीन जाते. मग तुम्हाला कोणी विचारलं नाही का? अजिबात एक शब्दानं आतापर्यंत कोणी आम्हाला विचारलेलं नाही. प्रशासन कुठलं कोणीच नाही, रस्ता काढणाऱ्यांनी बी नाही का शासकीय लोकांनी बी नाही. मग शासनाचं कोणीही आलं ना रस्ता अजिबात कोणी आम्हाला विचारलेलं नाही. मग ठेकेदारात का दामटून काम सुरू केलं? सगळं त्याच्या मनावर आहे. आंदोलन केलं तरी ती पोलीसवाले आणायची ना, आम्हाला हटवायचं आणि काम चालू ठेवायचं, हे चाललेलं आहे. दुसरं काही नाही. कुणाचाही आमच्यावर म्हणजे कुठल्याच व्यक्तीनं, सर्कल तलाठीने किंवा प्रांताने की बाबा हे तुम्हाला मानधन देऊ किंवा मोबदला देऊ नाही तर काय सोयी करून देऊ असलं काहीही सांगितलेलं नाही. मग आता काय करणार तुम्ही नेमकं? आता आम्ही आता शेवटी गप्प बसलो. काय करणार? 6 महिने लोक आम्ही उन्हात तळून आमची जर एकही ठिकाणी दात लागली नाही म्हणजे किती दिवस फिरणार आम्ही? तर सगळं सोडून जायचं म्हणलं खिशात पैसा पाहिजे. मलाही 2 एकर देता का जरा? मग घ्या की. आता त्यांच्याकडून राहिलेली तुम्ही घ्या. गप्प बसणार म्हणतायत, मला पर्याय नाही हो. आता शेवटी आम्हाला आहे बघा, आम्ही नाळच्या पाठीमागे जायचं, गावाशिवाय पीक नाही. ते माकडं वांढरं खाऊन राहिलं ते आमचं. तिथं म्हणजे आम्हाला पिकणारं पीक तरी सगळं लागत नाही. आता या झाडावर किती वांढरा येतो एवढी बघा. हो पाहिजे. मग ती कशाला येते? हे आमच्या चित्राप खायला, त्यांच्या गुंड बसल ते आम्हाला खायचं. आणि त्यातनं तुम्हाला 2 एकर जमीन पाहिजे असं तर मी माझा प्लॉट जातो इथे. गंमत केली बाबा. नाही, तिथं 1 एकर 12 गुंठ्याचा आहे तो देतो. पण काय तुमच्या बोलण्यात तुमची हातबलता येते की प्रशासन तुमच्या बाजूने नाही, कुठला राजकीय नेता तुमच्या बाजूने कुणीच नाही. मतदानाला मात्र तुमच्याकडे येतात तुमच्या पाया पडायला. परंतु आता तुमच्या जो संकट आलेला आहे, तुमची जमीन जात असताना कोणी नाही, त्याचंच वाईट वाटतंय म्हणून मी एकदम तुमची मस्करी केली. या पुढे जरा तुम्ही सांगा तुमचं नाव. भरत बाळू सपकाळ, जांभे. काय आम्ही भरपूर प्रयत्न केले, शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केले, साऱ्या गोष्टी केल्या, पण आम्हाला काहीतरी यश आलं नाही. तरी पण आमचा प्रयत्न चालूच आहे. आम्ही जोपर्यंत आमच्या जीवात जीव असेपर्यंत ह्या रस्त्याला आडकाठी करणारच आहे.
पण आजपर्यंत कुणी काय आमच्याकडे शासकीय अधिकारी कुणी आलं नाही किंवा कुणी परमिशन घेतलं नाही, कुणी नोटीस दिलं नाही, कुणी काही केलं नाही. तरी पण आम्ही त्यांच्याकडे दाद मागण्यासाठी रोज आमची धडपड चालूच आहे आणि इथून पुढे ती चालूच राहणार आहे, एवढंच बोलतो. मोगलाई किंवा ब्रिटिश काळामध्ये असं होतं की कुठली परमिशन एखाद्याची न घेता काही उचलून न्यायचं, अगदी तशीच अवस्था तुमच्या आमच्या जमिनीच्या जमिनीवर होते म्हणाल का हरकत आमच्या नाही. जमिनीवर. तर कोण ठेकेदार कोण आहे, ठेकेदार काय म्हणतोय? ठेकेदाराकडे आम्ही गेलो, ते म्हणतात आपले शासकीयचा रस्ता आहे, शासनाच्या पद्धतीनं आला आहे, त्या पद्धतीनं आम्हाला काढायचा आहे, तुमचं हे काय नाही, शासनाचा रस्ता आहे, आम्ही काढणार. ठीक आहे, तुम्ही कागदपत्र बघा, तुमच्या जमीन आहे तर तुम्ही डॉक्युमेंट बघा आणि त्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने तुम्ही लढा. मग त्याला आम्हाला तुम्ही विचारू शकता की शासनाचा रस्ता अहो, असेल तर शासनाला शासनानं आमच्याकडे आलं नाही, अहो. कुठली मोबदला दिला नाही. नाही, आम्ही कलेक्टरकडे गेलो, प्रांतकडे गेलो, तहसीलला गेलो, साऱ्याच शासकीय दप्तर आम्ही बघितली, पण तिथं सुद्धा आम्हाला काही निभाव लागला नाही. तुम्ही काही दिवसापूर्वी काम सुद्धा बंद पडलं होतं म्हणे. काम पाडलं, बंद पाडलं, आंदोलन केलं, शेवट पोलीसवाले आले, पोलीसवाल्यांनी फक्त 7-8 दिवसाची एक मुदत दिली आम्हाला. बरं. परत त्यांना विचारायला गेलो तर ते म्हणतात आम्हाला ह्याची काही कल्पना नाही, तर आम्ही तरी काय करणार. ती लोक आमच्याकडे आली नाहीत. तुम्ही पोलीसवाले म्हणते की आम्ही ह्या 4-5 दिवसात त्यांना बोलवून घेतो, तुमच्याशी बसवतो, तुमची काय असेल ती समस्या सोडवून देतो. त्यांनी सुद्धा अशीच उत्तरं परत द्यायला लागली की आम्ही काय करणार नाही. तुमचे या सातारा तालुक्यातील झडपीचे सदस्य राजूबाया भोसले आहेत, तुमचे आमदार शिवेंद्रराजे आहेत. खरं तर त्यांच्या पिताश्रींपासून या भागावरती प्रेम असणारा हा प्रेम. मग असं असताना तुम्हाला न्याय का मिळत नाही? मग आता काय करणार, आता त्यांच्याकडे जाऊन सुद्धा आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर ते आमचं दुर्भाग्य समजायचं, बाकी काय करणार आम्ही त्यांना तरी. मला वाटतं ठेकेदार पण तेच आहेत का राजूबाया भोसले? हां, राजूबाई भोसले ठेकेदार आहेत. तेच आहे. मग बघा तुम्हाला काय म्हणलं, जो ठेकेदार निवडून दिला तो ठेकेदार आहे आणि तोच आमच्या समोर हात जोडतोय की इथं कुणाला हरकत करू नका. मग आता म्हणजे आम्ही- न्याय कुठे मागायचा? मग न्याय कुठं मागायचा? बरोबर. बरं, राजूबायांचा ठेकेदार बाबा महाराज, बाबा महाराजांचा ठेकेदार उदयसिंह महाराज. म्हणजे साखळीनं सगळी कामं चालली, त्याच्यामुळं आमची कोणी दखल घेत नाही आणि आमची दाद लागत नाही. तुम्हाला काय जर आली क्यू आणि जर परमेश्वरानं साथ दिली तर, नाही तर आम्ही घरी बसलो. मला एक सांगा की आता तुम्ही एक प्रकारे हतबल आहात, प्रशासन मदत करत नाही, कुठला राजकीय नेता करत नाही, मग अशा वेळी तुम्ही न्यायालयात वगैरे काय दाद मागणार आहात की काय, कसं काय? नाही, वेळ आली तर न्यायालयात जायलाच लागणार आम्हाला. न्यायालयात पण गेलंच पाहिजे. एवढ्या मोठं क्षेत्र जातं म्हणजे आम्ही तरी काय गप बसणार नाही. कुठं नाही कुठेतरी न्याय ही मागणंच गरजेचं आहे आम्हाला आणि तिथं आम्ही जाणार. बघू किती न्याय. फुटाचा रस्ता चालू का माहिती साधारणतः? अहो, पहिलं सांगितलं आम्हाला 40 फूट, परत 36 फूट, आता म्हणतात 21 फूट. पण नक्की हे किती फुटाचं आहे अजून आम्हाला पण त्याचा अनुभव टेप नाही. टाकल्याशिवाय काय करणार तुम्ही? मग बघितलं आता तर जर तुमचा हा पाठीमागे दिसतोय हा रस्ता, इथून जर न्यायचा म्हटलं तुमची घरं सुद्धा काढावी लागतील. घरं काढायला लागणार, जमिनी जाणार, ह्या पिकाच्या जमीन आहेत, त्या बागायत पिकं इथे येतात. मग असं दांडगाईनं जर काम सुरू राहिलं तर उद्या घरं सुद्धा तुमच्या पाडणारच आहेत. कारण तुम्हाला मगाशी सांगितलं की नाही गाड्यानं, गावगानं 4 पुढारी गाठल्यामुळं माझं गरीबाचं घर पडताना इथं पुढारी येऊ शकत नाही. त्यामुळे आमचा घरावर डोलर फिरणार हे 100%. काय सांगाल बाबा तुम्ही? बरं का, आता इथं गावामध्ये माझं 9 गुंठ क्षेत्र आहे एका जागेवरच. बरं का, आता 9 गुंठ, आता त्यातनं रस्ता बघा तरी 10-12 फुटाचा वरचा रस्ता आहे 9 गुंठाच्यात. तर ते संपूर्ण जर गेलं तर मी आता काय त्या रस्त्याकडेच बघायचं का? रस्त्याकडे बघूसाठी काय माझं पोट भरणार आहे का? एक तर गावामध्ये आतमध्ये रस्त्याला लागून गावामध्ये जमीन आहे, हे जर ह्या 9 गुंठ हिशोब करायला समजा तर त्याला काय शेतकरी करणार? तुम्ही ज्येष्ठ रुंदीकरण होणार आहे, पण आम्हाला एवढं वाटलं नव्हतं शेतकऱ्यांना. बरं, 2 पदरी होणार आहे, पण आम्हाला एवढं वाटलं नाही की आम्ही म्हणलं की पहिला रस्ता रोजगार हमीत नाही, त्याच्यापेक्षा थोडा एका गाडीचा समजा वाढवल ते बघता बघता हे मोठं स्वप्न दिसायला लागले. बरं काय, ते काय शिवेंद्रराजे भोसले काय तिथपासून जांभेकडे आले नाहीत, किती रान खडले किंवा किती रस्ता मोठा आहे, पण त्यांनी पहिल्या वेळेला आम्हाला सांगितलं होतं रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे, तर रस्ता रुंद होणार आहे. आम्हाला वाटलं की आता थोडासा रुंद होईल, पण आता हे जावे डेव्हल जिमनीचं बी केलं आहे, नुसकारण दगडाने राहिलेल्या जिमनीसुद्धा मागून टाकले आहे खाली दगडी जाऊन शानी. आता काय करणार शेतकरी तरी मला सांगा. आणि उद्या हा मोठा जर पाऊस पडला तर त्यांनी जे भराव वगैरे टाकायला पूर्ण आमच्या शेतात पाऊस येणार आहे. मला सांगा, तुमच्या गावाला जे पिण्याचं आणि ही आजूबाजूला थोडी बहुत शेती दिसते, याला पाणी इकडून वरून कुठून तरी कॅनल आम्हाला चांगल्या पद्धतीचा कॅनल काढून दिला होता. कॅनल पण आता त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी फोडून टाकला आहे. दुसरी गोष्ट पिण्याचं पाणी होतं
ग्रॅव्हिटीचे पाणी होतं त्याची सुद्धा पूर्ण नादुरुस्त करून टाकली त्यांनी, त्या जीसीपी वगैरे घालून फोडून तोडून टाकले सर्व. आता ती पाईपलाईन आणली ती आमच्या ग्रामस्थाला म्हणतात तुम्ही ते करून घ्या. आता आमचं कोण तिथं ग्रामस्थ काय ते ग्रामस्थांनी काय 4-5 पायपा काढल्यात, बाकीची काय जीसीपी वगैरे ती बाकी पाहिजेच ना आम्हाला सुद्धा. आपण ज्यांनी फोडलं त्यांनी करून आमचं म्हणणं काय होतं की ज्यांनी हे पाण्याची जी नादुरुस्ती केली त्यांनी ते पूर्णपणे गावाचं लक्ष दिलं पाहिजे होतं. बाबा लोकांना पाणी तरी पुरवलं पाहिजे होतं, हे पण केलं नाही अजूनपर्यंत. आता 5 महिने झाले तुटून गावात पाण्याचं परिपूर्ण बंद झालं. दिवाळीपासून रस्ता चालू सर्व तोडफोड करून टाकली त्यांनी. सांगा भाऊ तुमचं नाव. प्रकाश मारुती सकपाळ. जामचे मी या गावातलाच रहिवासी असून हे आमच्या बाकीच्या राहिलेले 300 एकर जमीन आमची खाली धरणग्रस्तमध्ये गेले आणि उर्वरित राहिलेले इकडं असं रस्त्यामध्ये जायचं म्हणलं तर आमच्या गावातल्या सर्व जनतेचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तो हा आम्हाला त्याचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. आणि त्यातला आम्हाला 1ही रुपयाचा मोबदला त्यांनी दिला नाही आणि आम्हाला 1ही रुपये त्यांना द्यायचंच नाही बोलतात. मग आम्ही जगायचं कसं, शेतकऱ्यांनी ह्या म्हणजे वागायचं कसं, राहायचं कसं. मग तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे ही आमची सर्वांची अपेक्षा आहे. आणि त्यातून काय आम्ही हायकोर्टापर्यंत आम्ही उतरणार आहे. आता आम्ही सर्व आमच्या पद्धतीनं आम्ही सर्व करणार आहे आणि सर्व पद्धतीनं आम्हाला पैसे नाही जर दिलं तर आमच्या पद्धतीनं आम्ही सर्व गाव घेऊन जेवढे याचे शेती गेले त्यांना सर्वांना घेऊन आम्ही हायकोर्टापर्यंत आम्ही जाणार आहोत. तर ह्याचा आम्हाला मोबदला मिळावा हीच एवढी आमची अपेक्षा आहे. तर हे होते जाम ग्रामस्थ ज्यांच्यावरती या रस्त्याच्या माध्यमातून एक प्रकारे मोबदला न दिल्यामुळे अन्याय होतोय. आणि अशा गरीब शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी कुठे न्याय मागायचा, कारण कोणीच त्यांना वाली उरला नाही, ना प्रशासन ना राजकीय नेता किंवा तुमच्या लोकल पंचायतचा नेता कोणी उरला नाही. अशा वेळी कुठं न्याय मागायचा हा त्यांच्यापुढे प्रश्न उभा आहे. जीवन पुढच्या पिढीला काय नक्की देणार आहेत हाही त्यांच्यापुढे प्रश्न आहे. अशा वेळी त्या उच्च न्यायालयात दाद मागणार असे ते म्हणतायत आता. आणि काही झालं तर हे काम आम्ही बंद पाडू होऊ देणार नाही, जोपर्यंत आम्हाला मोबदला मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं यांचं म्हणणं आहे. CM न्यूजसाठी महेश चव्हाण, सातारा.